नमस्कार. एका निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात, नाही का? तो असतो लोकांच्या भावनांचा, त्यांच्या अपेक्षांचा एक आरसाच. आज आपण बागलान मतदारसंघाचा जनादेश डेटाच्या आधारावर अगदी निष्पक्षपातीपणे समजून घेणार आहोत. बघूया की या आकड्यांमधून लोकांच्या गरजा कशा ओळखता येतात आणि सुशासनाचा मार्ग कसा सापडतो. तर आजच्या आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्रातला मतदारसंघ क्रमांक 116 बागलाण. हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. आपण इथली राजकीय अर्थव्यवस्था आणि निवडणुकीची गणितं अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 2019च्या निकालापासून. पण याकडे फक्त आकडे म्हणून नाही बघायचंय आपल्याला. हा जो जनादेश आहे त्याची एक प्रकारे आपण चिरफाड करणार आहोत, कारण हा निकालच मतदारसंघाच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठीचं आपलं पहिलं पाऊल आहे. स्क्रीनवर बघा. 2019च्या निवडणुकीतले हे आकडे बरेच काही सांगतात. भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांना मिळाली 94,683 मतं, म्हणजे एकूण मतांपैकी जवळपास 57%. त्यांच्या विरोधात होत्या महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण, त्यांना 60,989 मतं मिळाली, म्हणजे साधारण 37%. हा विजय किती मोठा होता हे या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय. आणि हा आकडा 33,694 हा फक्त दोन उमेदवारांमधला फरक नाहीये. नाही, हे आहे मतदारसंघाच्या सामूहिक आवाजाचे एक प्रतीक. आणि हाच आकडा आपल्याला पुढच्या रणनीतीचं आवाहन किती मोठं आहे हे दाखवून देतो. पण मग मतांमध्ये एवढा मोठा फरक का पडला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जावं लागेल. तिथली जमीन, तिथले लोक यांना समजून घ्यावं लागेल. म्हणूनच आपण आधी बागलाणच्या मातीचा आवाज ऐकू, मग निवडणुकीची गणितं उलगडू, प्रशासनाचा एक आराखडा बघू आणि शेवटी एका लोककेंद्रित नेतृत्वाचा मार्ग कसा असू शकतो यावर बोलू. चला तर मग आता आपण निदानाच्या टप्प्याकडे वळूया. समजून घेऊया की बागलाण मतदारसंघाची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडण नेमकी आहे तरी कशी. बागलाणची सगळ्यात मोठी ओळख आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली आदिवासी लोकसंख्या. ही एकूण लोकसंख्येच्या जवळपास 40% आहे. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघाचं राजकीय गणित, इथले प्रश्न आणि लोकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी हा घटकच केंद्रस्थानी ठेवावा लागतो. आता इथल्या आर्थिक वास्तवावर नजर टाकूया. इथली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे, खास करून कांदा आणि ऊस. पण शेतकऱ्यांवर कर्जाचं मोठं ओझं आहे. वारंवार दुष्काळ पडतो, पाण्याची टंचाई तर 5वीला पुजलेली आहे. या सगळ्यामुळे बेरोजगारी आणि हंगामी रोजगाराचं संकट आहे. आणि त्यात भर म्हणजे खराब ग्रामीण रस्ते, ज्यामुळे माल बाजारात पोचवणं सुद्धा एक दिव्य असतं. हे सगळे मुद्दे लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या संघर्षाशी जोडलेले आहेत. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. माहितीवर आधारित आणि जबाबदारीने केलेलं सार्वजनिक भाषण हेच एका निरोगी लोकशाहीचा पाया असतं. आणि याची सुरुवात होते प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यातून, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्यातून. मतदारांच्या समस्या खऱ्या अर्थाने समजून घ्यायच्या असतील तर आधी त्यांना ऐकून घ्यायला हवं. हा आलेख बघा. हा बागलाणच्या लोकांच्या मनात काय सुरू आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवतो. जसं आपण पाहू शकतो, पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे. त्यानंतर येतो बेरोजगारीचा मुद्दा आणि मग आरोग्य सेवेचा. याच समस्या आज मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण सामाजिक संदर्भ पाहिला. आता वळूया थेट मतदानाच्या आकडेवारीकडे. मागच्या 25 वर्षांचा पॅटर्न काय सांगतो याचा जरा खोलात जाऊन अभ्यास करूया, कारण आजची परिस्थिती याच इतिहासातून तयार झाली आहे. हा 25 वर्षांचा प्रवास बघा. 1995 पासून भाजपची मतं कशी हळूहळू पण सातत्याने वाढत गेली आहेत हे दिसतंय. आणि 2019 मध्ये तर त्यांनी एक मोठी उडीच घेतली. याउलट महाविकास आघाडीच्या मतांमध्ये चढ उतार दिसतात आणि 2014 नंतर तर त्यांना एक मोठा धक्का बसलेला दिसतोय. खरंच हा बदल खूप मोठा आणि लक्षणीय आहे. पण हे आकडे असे का बदलले यामागे काही सिस्टेमिक कारण आहेत. पहिलं म्हणजे भाजपची वाढती ताकद आणि त्यांचा एकसंध कॅडर. दुसरं मवियाच्या मतांमधली अस्थिरता. तिसरं अपक्ष उमेदवार अनेकदा मतं विभक्तात, त्याचा परिणाम होतो. आणि चौथं म्हणजे मतदारांची निष्ठा, जी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. हे सगळे घटक मिळून हे चित्र तयार करतात. तर मग प्रश्न उरतो की या निवडणुकीच्या रणांगणाला आकार देणारी मूळ ताकद आणि कमजोरी नेमकी काय आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भूतकाळाच्या विश्लेषणातून भविष्याची दिशा दाखवेल. हे बघा, हे एक संक्षिप्त विश्लेषण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती ही नक्कीच एक ताकद आहे, पण भाजपचं संघटनात्मक बळ हे एक मोठं आव्हान आहे, एक धोका आहे.
काँग्रेसची जुनी प्रतिमा काही ठिकाणी एक कमजोरी ठरते, पण एक नवा ताजा चेहरा निवडणुकीत आणला तर ती एक मोठी संधी ठरू शकते. आणि सगळ्यात मोठी संधी, जसं आपण आधीही बोललो, ती म्हणजे मतदारसंघातील त्या 40% आदिवासी मतदारांपर्यंत पोहोचणं आणि त्यांचा विश्वास जिंकणं. ठीक आहे, तर निदान झालं. आता वळूया उपाययोजनेकडे. ह्या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर मतदारांची पुन्हा नातं जोडण्यासाठी एक पद्धतशीर, एक कृतिशील योजना कशी असू शकते ते पाहूया. बागलाणच्या विशेष गरजा लक्षात घेतल्या तर एक आदर्श उमेदवार कसा असायला हवा? तो स्थानिक असावा, विश्वासार्ह असावा आणि महत्त्वाचं म्हणजे तळागाळात काम करणारा, लोकांमध्ये सहज मिसळणारा एक आदिवासी नेता असावा. ही आहे एक 90 दिवसांची पुनर्संपर्क मोहीम, 4 टप्प्यांमध्ये विभागलेली. पहिले 30 दिवस पायाभरणी, उमेदवार ठरवणं, बूथ समित्या तयार करणं. पुढचे 30 दिवस गावात जाऊन थेट प्रचार. तिसऱ्या टप्प्यात रोजच्या यात्रा, मुद्द्यांवर आधारित सभा घेऊन प्रचार आणखी तीव्र करणं. आणि शेवटच्या आठवड्यात मतदानासाठी लोकांना बाहेर काढण्याची अंतिम तयारी. ही एक पद्धतशीर योजना आहे जी कागदावरच्या रणनीतीला जमिनीवर उतरवते. आणि हो, आजच्या काळात लोकांपर्यंत पोचायचं असेल तर आधुनिक साधनांशिवाय पर्याय नाही. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम रील्स यांसारख्या कमी खर्चाच्या सोशल मीडियाचा वापर करून स्थानिक मुद्द्यांवर एक नॅरेटिव्ह तयार करता येतं, चुकीच्या माहितीला उत्तर देता येतं आणि विशेषतः तरुणांना आपल्यासोबत जोडता येतं. आणि इथे एक नैतिक मुद्दा पण लक्षात घ्यायला हवा. प्रभावी प्रचार तोच जो मतदाराचा आदर करतो. भारताच्या नवीन DPDP कायद्यानुसार याचा सरळ अर्थ आहे लोकांची स्पष्ट संमती घेणं आणि त्यांची माहिती फक्त त्याच कामासाठी वापरणं ज्यासाठी ती दिली आहे. याच प्रक्रियेतून विश्वास निर्माण होतो. आणि लक्षात ठेवा, विश्वास हेच सुशासनाचं खरं चलन आहे. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या समारोपाकडे. या सगळ्याचा मूळ संदेश एकच आहे. निवडणुकीची रणनीती ही पोकळ नसाली, ती प्रशासन आणि सार्वजनिक सेवेच्या प्रामाणिक वचनबद्धतेवर आधारलेली असली पाहिजे. तर मग सुशासनाचा खरा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असतो? तो असतो लोकांच्या मूळ समस्या सोडवण्यात. पाणी, नोकऱ्या, आरोग्य. तो असतो स्थानिक पातळीवर सतत हजर राहून लोकांचा विश्वास जिंकण्यात. तो असतो विकासावर लक्ष केंद्रित करून असा जनादेश मिळवण्यात जो फक्त मतदानाच्या दिवसापुरता नाही तर पुढची 5 वर्ष टिकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. निवडणुका हे अंतिम ध्येय नाही. निवडणुका म्हणजे 5 वर्षांच्या सेवा कराराची सुरुवात. हा एक विचारसुद्धा राजकीय कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर संपर्क साधा blueprintstrategies.ai वर. ईमेल करा mgr@blueprintstrategies.ai किंवा कॉल करा 080 420 41602. राजकारणापलीकडचा उद्देश.